त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा पाडा येथील पाण्याचं भीषण वास्तव नागरिकांनी सांगितलंय। केंद्र शासनाच्या हर घर नल या योजनेनुसार प्रत्येक गावकऱ्याच्या घरी नळ आले, मात्र या नळांना अजूनही पाणी येत नसल्याने महिलांना रात्रभर जागरण करून पाण्यासाठी वणवण भटकावं लागतंय। वाघेरा ग्रामपंचायतीपैकी कोशिंपाडा येथील पिण्याच्या पाण्याची दयनीय अशी परिस्थिती आहे। जवळपास 3 वर्षापासून रस्त्याचं काम सुरू असून अद्यापपर्यंत हा रस्ताही पूर्ण झाला नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या। यामुळे आरोग्याच्या समस्या देखील निर्माण झाल्या। कुणी आजारी असेल तर त्या पेशंटला खांद्यावर उचलून वाघेरा किंवा हर्सुल अशा ठिकाणी न्यावं लागतंय। या ठिकाणी विहिरी आहेत, मात्र विहिरीमध्ये 2 ते 3 हंडे भरतील एवढंच पाणी जानेवारी महिन्यात शिल्लक राहिलंय। पाड्यावर गेल्यानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्याचे तहसीलदार यांना देखील याबाबत आमच्या प्रतिनिधींनी चौकशी करण्यासाठी फोन केले, मात्र तहसीलदारांचा फोनच लागत नसल्याचं समोर आलंय। तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क झाला नाही। ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी या पाड्यावर जात नसल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांनी केल्या। त्यामुळे हा पाडा अजूनही शासनाच्या योजनेपासून वंचित असल्याचं दिसून येत आहे। आदिवासी पाड्यांसाठी शासनाच्या कोट्यवधींच्या योजना या कागदोपत्रीच राबविल्या जात आहेत का, असा प्रश्न आता ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। तुम्ही पिण्याचं पाणी इथूनच भरतात का मग? हा, इथूनच भरते। आता बघितलं तुमच्या पाड्यामध्ये घरोघर नळ लागलेले, नळाला पाणी येतच नाही का? पाणी कधीपासून येत नाही, आता इथंच पाणी नाही तर ते पाणी कडून येणार आहे। मग याची तुम्ही काही ग्रामपंचायतीकडे तक्रार वगैरे केली का? तुम्हाला पिण्याची पाण्याची सोय नाही? आता आम्ही काय सांगणार, त्यांना डोळं नाही तर मग आम्ही कोईकडे पाहू? आता हे पाणी, आता पाणी बघितलं तर अक्षरशः इतकं गढूळ पाणी आहे, असे पाणी तुम्हाला प्यावं लागतं का? मग असाच पाणी पिते तर काय करायचं? हा, रात्रीपासून 12-12 वाजेपर्यंत इथंच बसत यात पाण्याला। हंडाभर पाण्यासाठी तुम्हाला इथं रात्रभर बसावं बसावं लागत आहे 12-12 वाजेपर्यंत। आपण बघू शकतात का त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरे ग्रामपंचायत देखील कोशिंपाडा येथील पिण्याची पाण्याचे प्रश्न इतकी बिकट परिस्थिती आहे की अक्षरशः हे पाणी पिण्यासारखे सुद्धा नाही आहे। बघू शकतात, हे बघा, हे पिण्याच्या पाण्याची अशी परिस्थिती आहे। आणि अशा पाड्याकडं ग्रामपंचायत असो किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी रवींद्र माळेकर, त्र्यंबकेश्वर।